हॉटेलमध्ये पण बऱ्याच प्रकारचे दाल तडके खाल्लेले आहेत. तूर डाळीचा, मूग डाळीचा किंवा मसूर डाळीचा. आपण बनवणार आहोत तो हिरव्या मूग डाळीचा तडका. नमस्कार, मी सीमा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मूग डाळीचा तडका. तर तुमच्याकडे हिरवी मूग डाळ नसेल तर तुम्ही अख्खे मूग भिजवले तरीसुद्धा चालेल. रात्री मूग भिजवले तर खूप छान भिजतात बघा. इथं मी 2 तास मूग भिजत घातले होते. रात्री काही भिजवलेले नव्हते. आणि तुम्हाला जर मूग भिजवायला विसरला असाल ना, तर तुम्ही अर्जंट मूग भिजवायचे म्हटलं तर काय करायचं, पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात मूग घालायचे. अगदी अर्ध्या तासात लगेच भिजतात बघा. आता आपल्याला कुकरमध्ये शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मुगाला. तर पाणी आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे. मुगाच्या फक्त वर बोटाचं 1 कांडं एवढं पाणी घालायचं आहे. आणि चवीनुसार त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे. याच्यात आपल्याला अर्धी पळीला थोडंसं कमी तेल घालायचं आहे आणि कुकरला शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तुम्ही जर रात्री मूग भिजवले असले ना, तर 2च शिट्ट्या घ्यायच्या. आणि जर दिवसा 2 तास मूग भिजवले असले तर तुम्हाला 3 शिट्ट्या घ्याव्या लागतील. आणि अर्जंट अगदी तुम्ही अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात जर मूग भिजवले असले ना, तर 4 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे मूग एकदम छान शिजतो. तर इथं बघा मूग एकदम छान शिजलेला आहे. अगदी गाळ झालेला दिसतोय. मूगसुद्धा मस्त शिजलेला आहे. त्यात पाणीसुद्धा जास्त राहिलेलं नाही. बघा किती एकदम गाळ झालेला आहे. पाणी जर जास्त राहिलं असतं ना, तर मूग एकदम सगळा गिर होऊन गेला असता. आता भाजीलासुद्धा छान तडक्याला दाटसरपणा येतो आणि अख्खासुद्धा मूग दिसतो. तर बघा मुगात बिलकुलसुद्धा पाणी नाही आहे का. मूगसुद्धा छान शिजलेलं आहे. तर आपण मसाला बनवत आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात इथं मी 1 गड्डी लसूण घेतला आहे, 2 मिरच्या तुकडे करून घेतल्यात आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे बारीक केलेले आहेत. हे मिक्सरला फिरवून अशा प्रकारे घ्यायचे आपल्याला बारीक करून. नंतर पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. गॅसची आच आपल्याला कमीच ठेवायची आहे. गॅसची आच जास्त वाढवायची नाही आहे. आणि तेल गरम झालं की त्याच्यात मसाला घालून घ्यायचा आणि मसाला चांगला परतून घ्यायचा. ह्याच्यात गॅसची आच कमी ठेवल्यामुळे मसाला पण जळत नाही आणि छान परतला जातो. तेल तुम्हाला कमी जास्त करायचं असलं तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता मसाला ह्याच्यात बघा व्यवस्थित छान मस्तपैकी परतला गेलेला आहे. मी 2 मोठे कांदे असे चिरून घेतलेले आहेत. जास्त पण लहान नाही आणि जास्त पण मोठे नाही. आता कांदे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आपल्याला कलर वगैरे काही चेंज होऊन द्यायचा नाही आहे. सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा 2 मिनटं चांगला हलवून झाला की त्याच्यातच टॅमॅटो घालायचा आहे. टॅमॅटोसुद्धा थोडं मोठं चिरलेलं आहे. टॅमॅटो शक्यतो लाल पिकलेलं घ्यायचं बघा, म्हणजे एकदम छान असं पटकन ह्याच्यात आपण परतताना गिर होऊन जातं. आता 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं, म्हणजे सगळ्याला चांगला कांद्याला टमॅटोला एकदम सॉफ्टपणा येतो. तर बघा 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. असं मॅश करत करत हलवलेलं आहे, म्हणजे टमॅटो पण गिर्र झालं आहे एकदम आणि छान मस्तपैकी कांदासुद्धा सॉफ्ट झालेला आहे. इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा बेडगी मिरची लाल पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण मीठ आपण मूग उकडताना पण घातलेलं आहे. इथं मी मटण मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं. गॅसची आच आपण मीडियमच ठेवलेली आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित छान परतले जातात. त्याच्यातच परतताना आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. फोडणीत अशी कोथिंबीर घातली की चव पण खूप छान लागते. आता व्यवस्थित छान मसाले परतून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावर हा शिजवलेला मूग घालायचा आहे. मूग बघा एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला मुगाला लागतो आणि व्यवस्थित छान असं मसाल्यात हलवून पण घ्यायचा 2 मिनटं. त्याच्यामुळे चव खूप छान येते. आणि पाणी इथं प्रमाणातच ओतायचं आहे. मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण तडका आहे ना घट्टच असतो, पातळ नसतो तडका. आणि 2 मिनटं झाकून ठेवायचं, कारण तिखटा मिठात छानपैकी मूग असा शिजून निघतो. तर इथं मुगाला उकळी आलेली आहे आणि छान शिजलेलं आहे. किती छान दाटसरपणा आलेला आहे बघा. मूग पण गिर झालेला आहे आणि अख्खा पण राहिलेला आहे, जास्त असा एकदम पण फुटलेला नाही. आणि याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची, त्याच्यामुळे खूप छान चव लागते. आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण. कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे. तर तडक्यासाठी इथं मी
कढई ठेवलेली आहे. कढईत मी एक पळी तेल घातलेलं आहे. तेल काही जास्त लागत नाही आणि त्याच्यात मीडियम साईजचा चिरलेला एक कांदा घातलेला आहे. आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं, म्हणजे चांगला मस्त कलर बदलतो कांद्याचा. 2-3 मिनटं परतल्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर घालायची, त्याच्यामुळे आणखीनच छान चव वाढते तडक्याची. कोथिंबीर घालून थोडंसं हलवून घ्यायचं. नंतर आपल्याला ह्याच्यात आता अंडी घालायची आहेत. तर इथं बघा मी 3 अंडी फोडलेली आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 2 अंडी घाला किंवा अजून वाढवली तरीसुद्धा चालतं आहे. याच्यावर थोडंसं मीठ शिंपडून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. गॅसची आच तुम्ही आहे ना मीडियमच ठेवा, म्हणजे जास्त लागणार नाही अंडं. आणि सगळं हलवून घ्यायचं, असे गोळे गोळे होऊन द्यायचे सगळे अंड्याचे. मीडियम आचेवर परतलं ना आपण की व्यवस्थित छान होतं, जास्त असं कडेला लागत नाही कढईच्या. तर बघा अशा प्रकारे चांगले गोळे होऊन द्यायचे, म्हणजे एकदम चांगला तडका बसतो. आता ही डाळ सगळी आपण मुगाची याच्यावर ओतून घ्यायचे. एकदम मस्त तडका बसलेला आहे आणि सगळं असं हलवून घ्यायचं, खालचं वर करून घ्यायचं, म्हणजे अंड्याचा तडका दिला आहे ना आपण, तो सगळ्या भाजीत मिक्स होतो आणि खायलासुद्धा भाजी चवीला खूप छान लागते. तर हा डाळ तडका एकदम मस्त लागतो. आता आपण 2 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे सगळ्या ह्याच्यात डाळ तडका छान शिजला जाईल, मिक्स होईल अंड्यात. ती अंड्याची सुद्धा सगळी चव आता डाळ तडक्यात उतरली आहे बघा. सुगंधसुद्धा खूप छान येत आहे आणि याची चवसुद्धा खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाजी बनवा. त्याच्यात आता कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर अशी, त्याच्यामुळे खूप छान चव वाढते. हॉटेलमध्ये बऱ्याच प्रकारचे दाल तडके आपण खातो, पण ह्या प्रकारचा दाल तडका आपण बनवला नव्हता. तर तुम्ही अवश्य बनवा आणि खा, खूप छान लागतो.